राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापनापनाम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी का कुसरी काहीचनेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची अस्पृवावी सर्व संतांना वंदन सद्गुरूंना वंदन आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. आपण कालच्या चिंतनामध्ये आपण श्लोक क्रमांक 3 वरती विचार केलेला होता आणि शेवटच्या ओळीवरती आपण ज्ञानाबद्दल सांगायला चालू केले. भगवंत सांगतात की मला तुझं ज्ञानच घालवायचं आहे, तरी नावेक हे सहावे गाजाबज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तुझे अज्ञान अगोदर मला घालवायचं आहे आणि अज्ञान घालवण्यासाठी मी हा जो सगळा जो विचार मांडलेला आहे किंवा माझा जो तुला सांगण्याची गीता सांगण्याचा जो उद्देश आहे तो मुख्य अज्ञान घालवण्यासाठी आहे. सुरुवातीपासून जर गीतेचा विचार आणि अभ्यास आपण ज्ञानेश्वरीचा बघितला तर त्यामध्ये अज्ञान घालवण्यासाठीची साधना सगळी सांगितलेली आहे. ज्ञानप्राप्तीची साधना म्हणण्यापेक्षा अज्ञान घालवण्याची साधना जरासा उलटा विचार जरी केला तरी चालतो. म्हणजे जे नको असतं ते काढायचं असतं. ज्ञान मुळात असतं आणि अज्ञान हे घालवायचं असतं. आता अज्ञान घालवण्यासाठी साधना करावी लागते, बाकी काही करावं लागत नाही. आपण उलटा विचार करतो. मला देवाच्या प्राप्तीसाठी आपण साधना म्हणतो, पण देव मूळचाच प्राप्त आहे. अगोदरच तो आपल्याला आत्मतत्व आपल्याजवळ आहे. मग आपल्याला मिळवायचं कुठं काय असतं त्याला कुठं प्राप्त करायचं असतो. मुळात जे असतं जे नको आहे ते घालवायचं असतं. त्यामुळं इथं माऊली म्हणतात की अर्जुनाला सांगायला लागलेले आहेत, नावे की हे सहावे, तरी आल्यावर तुला ज्ञान सांगण्याचा प्रसंग आल्यामुळे मला असं वाटतं की थोडा वेळ युद्धभूमीचा त्रास आपण सहन करावा. गाजा बज्जेही न धरावे, म्हणजे तेथील युद्धाचा धुमाकूळ मनात आणू नकोस. युद्ध सुरू आहे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागी आधी. अगोदर तुझं अज्ञान मला घालवलं पाहिजे आणि हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी हे सांगतो आहे. हा जो योग सांगितला, जो लुप्त झालेला योग आहे तो तुला मी सांगतो. त्याचा अर्थ असा आहे की हे जीवीचे निजगुज आहे, परी केवी राखो तुझं, तुझ्यापासून मी कसं लपवून ठेवायचं. कारण तू माझा सखा आहेस, मित्र आहेस आणि त्यामुळं विशेष करून भक्त आहेस, शिष्य आहेस, म्हणून तुझ्यापासून मला हे लपवून ठेवता येणार नाही. पण कशासाठी मी सांगतो तर तुझं अज्ञान घालवण्यासाठी सांगतो. हा सगळा संदेश भगवद्गीतेचा त्याच्याभोवती आहे. आणि सगळी भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी ही साधकांचं अज्ञान घालवण्यासाठी आहे. मग साधक म्हणा, पामर, विषयी, जिज्ञासू सगळ्यांचं अज्ञान घालवायचं आहे आणि अज्ञान घालवण्यासाठी ही साधना आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं होतं, माऊलींची एक ओवी घेतली होती. अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी ते अज्ञान हे जाण. सत्यबुद्धी जी आहे, ज्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवायला नको पाहिजे त्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी ठेवली, हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. बाकी अज्ञानाचं काय नाही. प्रपंच मिथ्या असताना सुद्धा त्याला खरा मानणं, आपली नाती खरी मानणं, शरीर खरं मानणं, आपली प्रॉपर्टी खरी मानणं, त्यात विशेष करून माझी मानणं, म्हणजे ती मी माझ्या मालकीची आहे असं मानणं, या सगळ्या गोष्टी भ्रमिष्ट होऊन आपण बोलत असतो, भ्रांती काळातल्या आहेत. आणि ही भ्रांती मुळात अज्ञानामुळं निर्माण झालेली आहे. मूळ काय घालवायचं आहे? अज्ञान घालवायचं आहे, बाकी काय करायचं नाही. ज्ञान आणायचं नाही. म्हणून दिसत नाही ज्ञान, ती दिसतच नाही, आणि दिसतंय ते विज्ञान. 2-3 व्याख्या केलेल्या आहे, पण तिथं सत्यबुद्धी जी आहे ते अज्ञान आहे. आपल्याला दिसतं ना सगळं भौतिक, ते सगळं विज्ञान आहे. दिसत नाही
ते त्याच्या पलीकडं आहे, म्हणजे विज्ञानाच्या पलीकडं ज्ञान आहे. आपण विज्ञानामध्येच घोटाळून बसलो, त्यामुळे ज्ञानाचा पत्ता लागत नाही. अर्जुनाची भूमिका तशीच आहे. अर्जुन आपल्या नातलगांच्या संगतीमुळे आणि स्नेहामुळे गुंतून बसला आणि म्हणून त्याला त्याच्या पलीकडं असलेलं सत्यत्वाचं ज्ञान झालं नाही, कारण ते दिसत नाही. दिसत नाही का? मागच्या अध्यायात सुद्धा आपण बघितलेलं आहे. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडं बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे आत्मतत्व आहे. लगेच कसं दिसेल? जे इंद्रियामध्ये वावरतात, मनामनाशी आपला व्यवहार करतात, त्यांना हे आत्मतत्व कळत नाही. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे ज्ञान दिसत नाही. आणि ज्याला आपण विज्ञान म्हणतो, हे विज्ञान आपल्या समोरच आहे. आणि ते काय आहे? विज्ञानालाच सत्यबुद्धी मानणं, म्हणजे जगाला सत्यत्व देणं, हे अज्ञान आहे, असं वर्णन केलेलं आहे. म्हणून विज्ञान जोपर्यंत दिसतं तोपर्यंत आपल्याला ज्ञानापर्यंत पोहोचता येत नाही. जोपर्यंत विज्ञानाचा बाद करत नाही आपण, बाद करणं म्हणजे काय? त्याला मिथ्यात्व देत नाही, तोपर्यंत सत्यत्वानं असलेला जो मूळ आत्मा जो आहे तो आपल्याला दिसणार नाही. आणखीन एक 14व्या नंबर अध्यायामध्ये फार सुंदर ओवी आहे. आपला आपणपया विसरू जो धनंजया, तेची रूप ये अज्ञानाशी. अज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? तर आपलीच ओळख आपण विसरून गेलो. आपण आपला आपणपया विसरू जो धनंजया, आपल्याला जो विसर पडलेला आहे, मला माझीच ओळख नाही. आपली स्वतःची ओळख होणं म्हणजे आत्मज्ञान आहे. पण आपल्याला स्वतःची ओळख नसते, कारण मागच्या वेळी आपण खूप त्याची कारणं पाहिलेली आहेत. जगाचं ज्ञान आपल्या आडवमध्ये येतं मला स्वतःला ओळखण्यामध्ये, आणि म्हणून मला माझं ज्ञान होत नाही. म्हणून इथं म्हणतात आपला आपणपया विसरू जो धनंजया, तेची रूप येया अज्ञानाशी. हेच अज्ञानाचं रूप आहे. ज्यानं आपली स्वतःची ओळखच विसरलेली आहे, ते अज्ञान. आणि ते अज्ञान घालवण्यासाठी एवढा युद्धाचा प्रसंग सुरू आहे, तरी एवढं गाजाबाज्यही न व्हावे म्हणतात, न धरावे. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. म्हणून अज्ञान हरवण्यासाठीच मी हा सगळा आटापिटा केला असं भगवंत सांगतात. हे 31 नंबरच्या ओवीपर्यंत आपण बघितलेलं होतं. आता अर्जुनानं एक प्रश्न फार सुंदर विचारला, आपल्यालाही पडण्याची शक्यता आहे. तो का म्हणतो की हा योग मी कुणाला सांगितला? तर त्यावरतीच अर्जुनाचा प्रश्न आहे की किती हजारो लाखो वर्षापूर्वीची ती होऊन गेलेली इक्ष्वाकू, मनू यांचा जो कालावधी आहे, सूर्य यांचा कालावधी फार जुना आहे. आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा प्रश्न पडणार की भगवंतांनी आता अलीकडे भगवद्गीता सांगितलेली आहे आणि इतक्या लाखो वर्षापूर्वीची जो योग आहे तो त्यांना सांगितला होता, याचा अर्थ काय? असा अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुन वाच अपरम बहुतो जन्म परम जन्म विवस्वतः कथम मेत द्विजानियाम तमादो प्रोक्तवानिती. अर्जुन म्हणाला, देवा तुझा जन्म अलीकडच्या काळातला आहे. विवस्वानाचा जन्म, विवस्वान म्हणजे सूर्य, विवस्वानाचा जन्म तुझ्याही पूर्वीच्या काळातला आहे. त्यामुळे सृष्टीच्या आरंभी तू विवस्वानाला योग सांगितलास, हे मी कसे बरे समजून घ्यावे? म्हणजे मी त्याच्यावर कसा विश्वास ठेवावा? कसा प्रश्न आहे बघा. म्हणजे तो घाबरत नाही प्रश्न विचारायला. त्याला 1-2 कारणं आहेत की त्याचं बालपण भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर गेलेलं आहे आणि त्यांचं सख्यत्व आहे, दोघांची मैत्री आहे, नात्यांचा प्रश्न आहे किंवा ते एकमेकाचे नातलग आहेत. यामुळे तो प्रश्न विचारायला घाबरत नाही. जरी त्यानं गुरुत्व दिलेलं असलं भगवंतांना, तरीसुद्धा तो प्रश्न मात्र व्यवस्थित विचारतो. तो प्रश्न काय त्याची शंका घेतो ती त्याला जाणून घ्यायचं आहे म्हणून. बरेच जण शंका विचारतात, ते दुसऱ्याला ज्ञान आहे की नाही बघायसाठी काही जण शंका विचारत असतात. तर ह्याची शंका तशी नाही आहे. आपलं अज्ञान काय आहे ते विचारण्यासाठी तो शंका विचारतो की तुमचा जन्म इतक्या अलीकडचा आमचा, तुझा आणि माझा आहे, म्हणजे तू आणि आम्ही आत्ता जन्मलो आणि पूर्वी तर जो योग सांगितला म्हणतोस, हे कसं काय शक्य आहे? त्यामुळं ह्याला फक्त माहिती आहे का, तो देवकी वासुदेवाचा पुत्र आहे, तो आपला नातलग आहे, तो एक पुरुषधारी असा एक जीव आहे. या पलीकडं अर्जुनानं त्यांना पाहिलेलं नाही आणि म्हणूनच तो मैत्रीच्या नात्यानं त्याच्याशी बोलतो. म्हणून हा मार्मिक प्रश्न आहे. मार्मिक प्रश्न म्हणजे काय? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये खूप काही तत्वज्ञान आता भगवंत सांगणार आहे. त्यामुळे मार्मिक प्रश्न विचारणारा कुठलाही श्रोता जरी असला तर त्याचा वक्त्याला राग येत नाही. प्रश्न मात्र मार्मिक, आणि काय करण्यासाठी? खरोखर त्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी जर प्रश्न विचारत असेल तर तो योग्य प्रश्न म्हणायचा.
काही जण एकामेकाची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारतात. इथं म्हणून म्हटलेलं आहे की त्यांची सलगी आहे, दोघं समवयस्क आहे आणि त्यामुळे त्यांना प्रश्न विचारलेला आहे. प्रश्नामध्ये काय म्हणतो बघा, माऊली काय बोलतात बघा. तो अर्जुन म्हणे, श्रीहरी माय आपुलियाचा स्नेह करी, तेच विस्मय काय अवधारी कृपानिधी. दोन शब्द वापरलेले बघा, श्रीहरी शब्द वापरला आणि कृपानिधी एक शब्द वापरलेला आहे भगवंतासाठी. अर्जुन भगवंताला आईची उपमा देतात. तो अर्जुन म्हणे, श्रीहरी माय आपुलियाचा स्नेह करी, म्हणजे जी आपली मुलं असतात, लक्षात घे कृपानिधी श्रीहरी, आई आपल्या मुलावर प्रेम करते, यात आश्चर्य काय. प्रश्न विचारलाय, माय आपुलियाचा स्नेह करी, ते तर विस्मय काय अवधारी. विस्मय म्हणजे आश्चर्य. त्यामध्ये आश्चर्य काय आहे, तू माझ्यावरील प्रेमामुळे माझं अज्ञान घालवण्याकरता उपदेश करीत आहेस, यात देखील आश्चर्य नाही, कारण तू माझा सखा आहेस. त्यामुळे प्रश्न विचारताना म्हटलेला आहे, आईला जर एखादं मूल प्रश्न विचारत असेल तर, किंवा मुलानं प्रश्न आईला विचारला असेल तर त्यामध्ये आश्चर्य करण्यासारखं काय आहे. म्हणून मी प्रश्न तुम्हाला आता विचारणार आहे आणि तुम्ही कृपेचे सागर आहात, कृपेचा खजिना आहात, कृपानिधी म्हणजे कृपेचा ठेवा आहात. आणि श्रीहरी शब्द वापरलेला, फार सुंदर शब्दाची योजना माऊली करतात. मात्र इतकी नावं भगवंताला दिलेली आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये खूप नावांनी संबोधलेलं आहे. इथं श्रीहरी म्हणतात, कृपानिधी म्हणतात. त्यामुळं अर्जुना भगवंताचा आईची उपमा देतो आणि आईचं मुलावर प्रेम असणं यात नवल काही नाही असं त्याचं मत आहे. प्रत्येक आई मुलाचं अज्ञान घालवण्यासाठीच प्रयत्न करत असते, लहानपणापासून तोच प्रयत्न असतो. पुढच्यामध्ये आता फार सुंदर ओवी वापरली, तू संसार श्रांताची माऊली, अनाथ जीवांची तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवांची माऊली, अमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. काय म्हणतो बघा, तू जन्ममरणाच्या श्रमाने दमलेल्या जीवांची सावली आहे, तू अनाथ जीवांची माऊली आहेस आणि आमच्यासाठी प्रसवली आहे. तुझ्या पोटी आम्ही गुरुपुत्र म्हणून जन्माला आलो, याला कारणही तुझी कृपा आहे आणि आमच्या पालनाकरता तुझी कृपा जन्माला आलेली आहे. म्हणजे तुझी जी कृपा झाली ती आमच्या भल्यासाठी आहे. म्हणजे तुझा जो अवतार आहे, तुझं जन्माला येणं हे आमच्यासाठी आहे. अमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. प्रसवली शब्द आईसाठीच वापरलेला आहे. म्हणजे तू प्रसवली शब्दाचा अर्थ आम्हाला जन्माला घातलंस तू. वरती आई म्हटलंय म्हणून इकडे प्रसवली शब्द टाकलेला आहे. ही आईची उपमा दिलेली आहे भगवंताला. म्हणून प्रसवली कृपा, तुझ्या कृपेचा जन्म त्यातूनच झाला. जसा तू जन्माला आलास तशी तुझी कृपा पण जन्माला आलीस. आणि तू कृपा कोणती आहे तुझी, तू संसार श्रांताची सावली, म्हणजे दमलेले जे आहेत, श्रमानं दमलेले आहेत, अशा दमलेल्यांसाठी जसं झाड सावली देतं उन्हामध्ये, तशी तू सावली देणारी आहेस. आणि अनाथ जीवांची माऊली म्हणजे तू ज्यांना कुणाला आधारच नाही, कुणाचा ज्याला कोणीच नाही आधार, त्याला आधार भगवंत आहे असे सगळे संत सांगतात. पण त्याच्या आधारावर विश्वास असायला पाहिजे. एखादं जर आधार देतोय भगवंत, एवढे संत सांगतात, पण त्याच्यावरती आपला विश्वास बसत नाही की भगवंत सगळ्यांचं लालन पालन करत असतो, पोषण करत असतो, पण त्याच्यावरती आपला विश्वास बसत नाही. माऊली म्हणतात, ज्यांना कोणी आधार नाही त्याचा तू आधार आहेस, किंवा तुझ्या कृपेने आम्हाला जन्म मिळाला. म्हणजे जर एवढी आमचा पुण्य कुठेतरी होतं म्हणून तुझी संगत लाभावी म्हणून आम्हाला जन्म प्राप्त झाला. तुझ्या सहवासास कारण तुझीच कृपा आहे, तुझा सहवास मिळाला, तुझ्या कृपेने जन्म झाला आणि तुझ्याच कृपेने तुझी संगती आम्हाला प्राप्त झाली. दोन गोष्टी एकाच शब्दामध्ये आहेत. अमुते किरे प्रसवली तुझीच कृपा, आमच्यासाठीच तुझी कृपा जन्माला आलेली आहे, किंवा आम्ही जन्माला आलो ही तुझीच कृपा आहे. दोन्ही वेगवेगळे शब्द जरी असले तरी अर्थ मात्र तोच आहे. पण दोन शब्द चांगले वापरलेले आहेत. संसार श्रांताची माऊली, संसार श्रांताची सावली. दमले भागलेले म्हणजे काय, जीव नेहमी त्रस्त असतो, अनेक जन्मामध्ये त्यानं काबाड कष्ट केलेलं असतं आणि प्रपंचासाठी राबलेला असतो, पण अशामध्ये त्याला शांतीची अनुभूती कुठेही येत नाही. फक्त भगवंताच्या प्रेमामध्ये किंवा भगवंताच्या संघामध्ये, नामाच्या संघामध्येच त्याला शांतीची अनुभूती येत असते. म्हणून तो शब्द वापरलाय, संसार श्रांत. संसार श्रांत म्हणजे जे दमलेले असतात. तुकोबा म्हणतात ना, भाग गेला शीन गेला ओगा झाला आनंद. भाग गेला शीन गेला म्हणजे कुठला गेला, तर या प्रपंचापासून होणारा मला जो त्रास आहे, किंवा आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रासापासून तुझ्या संगतीमुळं आम्ही रिकाम झालो, अशा
त्रासात असलेल्या लोकांसाठी तू सावलीसारखा आहेस. म्हणजे एक कसली उपमा दिलेली आहे, एक रणरणत ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये जर कुठेतरी शांतपणे बसायचं असेल तर झाडाची सावली केवढा मोठा आधार वाटत असतो. तसा या सगळ्या प्रपंचाच्या पसारामध्ये नुसता त्रास असताना सुद्धा एकमेव शांतीचं ठिकाण कोणतं असेल तर भगवंताचं चरण. हे सांगायसाठी एवढं मोठा शब्द संसार श्रांताची सावली शब्द वापरला. अनाथ जीवांची माऊली म्हणजे एखाद्याला ज्याला आधारच नाही, कोणी कुणाला काय नसतं त्यावेळी देव असतो अशी म्हण सुद्धा आहे. पण त्याचा अर्थच हा विश्वासाने घ्यावा लागतो. जर विश्वासच नसेल ना तर ते काय प्रपंचाचाच आधार वाढतो. आधार जो वाढतो कुणालाही तो प्रपंचाचा वाढतो, माणसांचा वाढतो, नातलगांचा वाढतो. पण भगवंताचा वाटेल तो भाग्यवान पुरुष म्हणायला पाहिजे. ती व्यक्ती भाग्यवान ज्यांना भगवंताचाच आधार वाढतो. हे जे शब्द अर्जुनाच्या तोंडात घातलेले आहेत, अर्जुनासाठी भगवंत आधार आहेत आणि ते सुद्धा सावलीसारखे झाडासारखे त्याच्या पाठीशी आहेत. जिकडं जिकडं अर्जुन आहे तिकडं तिकडं भगवंत आहेत. जिकडं जिकडं भगवंत आहे तिकडं तिकडं सावलीसारखा अर्जुन त्यांच्या पाठीमागं आहे. हे सांगण्याचा उद्देश आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा शांतीचा अनुभव येतो. एखाद्या मठात आश्रमात किंवा मंदिरात गेलं की आपल्याला शांतीचा अनुभव येतो. म्हणजे ही कशाबद्दल शांती तिथं वाटत असेल तर तिथली जी वलय आहेत ती शांती देणारी असतात. म्हणून भगवंताची आठवणसुद्धा किंवा मूर्तीचं एखाद्या ध्यान जरी केलं तरी आपल्याला शांतीचा अनुभव येतो. याचं कारण आहे भगवंताच्या नामामध्येच काय आहे, परिणाम करण्यासारखी शक्ती आहे. त्यामुळे नाम घेतलं तरी शांत वाटतं. नाम घेता मन निवे वाचे अमृतची स्त्रवे होता ती बरवे ऐशे शकून लाभाचे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ते म्हणतात सगळे चांगले चांगले शकून घडायला लागतात भगवंताच्या सहवासामध्ये. म्हणून संसार श्रांताची सावली असं माऊली शब्द वापरतात. किंवा श्रीगुरूंच्या सहवासात आलो तरी आपल्याला शांतीचा अनुभव येतो. श्रीगुरूसुद्धा संसार श्रांताची सावली आहे, अनाथांची माऊली आहे. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. हेच जे उद्गार आहेत जे भगवंताला वापरलेत तेच श्रीगुरूंना लागू पडतात. म्हणून फार सुंदर शब्दामध्ये माऊली त्यांचं वर्णन करतात. देवा पांगुळ एखादे विजे तरी जन्मोनी जोजारू साईजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचं सर्व काही करण्याचा त्रास तिला सहन करावा लागतो. अगदी तसंच तुझ्या भक्ताविषयी आहे. तुझे भक्त जे अनाथ आहेत, अज्ञानी आहेत, त्या अज्ञानाबद्दल अज्ञानी भक्तांचा तुला कळवळा जास्त येतो. आणि म्हणून हे तुझेच कौतुक तुझ्या पुढे काय बोलून दाखवावं, तुझीच प्रशंसा तुझ्या तोंडावर कशाला करू. कारण का तर त्याला उदाहरण दिले बघा. पांगुळ जीव शब्द वापरला आहे तो सगळ्या लोकांसाठी वापरलेला आहे. पांगुळ एखादे विजे, विजे म्हणजे जन्माला घालणे, विजे शब्दाचा अर्थ आहे. तरी जन्मोनी जोजारू साईजे, जोजारू म्हणजे त्याचा त्रास सोसावा लागतो. एखादं अज्ञानी किंवा मंद एखादं मूल घरात जन्माला आलं तर आईचं विशेष लक्ष त्याच्याकडे असतं. जी चांगली मुलं आहेत ना धडधाकट त्यांच्याकडे ती कमी बघते. पण जे पांगुळ आहेत, पांगुळ शब्दाचा अर्थ आहेत जे मंद बुद्धीचे आहेत किंवा एखाद्या पायानं काहीतरी पंगू आहेत अशांच्याकडं आईचं लक्ष असतं. त्याला कारण आहे की खरा आधार त्यालाच लागतो. म्हणून भक्तांना भगवंताचा आधार जास्त वाटतो, ज्ञानाला वाटत नाही. जे जसं वर्णन केले की शास्त्रानं सुद्धा सांगितलेलं आहे की माकडाची पिलं आणि आणखी कुणाची मांजरीची पिलं असं वर्णन करताना भक्तीचं आणि ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. जी माकडाची पिलं असतात ना त्या माकडाच्या पिलांना माकडीनीला पकडावं लागतं. नाहीतर ती म्हणते मला धर, नाही तर तू जर तो पडलास तर पड जा, मी काय तुला पकडणार नाही असं माकडीन बोलते. पण मांजरीन काय करते, स्वतः त्या पिलांना तोंडात घेते आणि जिथं सुरक्षित जागा आहे त्या ठिकाणी घेऊन जाते. संकट काय असेल तर त्यांना उचलून घेऊन जाते मांजरणीच्या पिलं. पण माकडीने काय करते, तसं करत नाही. तर ती काय करते, तुम्ही मला धरून पकडून राहा, सोडला तर तुम्ही पडणार झाडावरून काढे. ज्ञानी भक्त हे माकडांना धरलेल्या पिलासारखे आहेत असं वर्णन करतात. आणि मांजरणीची पिलं म्हणजे हे कसे आहेत, हे भक्त आहेत की ज्यांनी भाव धरून भगवंताची सेवा करतात. ते म्हणतात आम्हाला काय कळत नाही, भगवंता ज्ञान आणि भक्ती तूच आहेस, आम्हाला काय शास्त्र कळत नाही काय, कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं वर्म दावी मज.
याचकाशी तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कैशी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भावे देवा आतुडशी. म्हणजे मला काही कळत नाही, नेने तप व्रत ज्ञान काय. वर्णन करताना रामकृष्ण गोविंद ह्या अभंगामध्ये वर्णन करताना म्हणतात ते नेने तप व्रत दान काही. मला दान धर्म व्रत वैकल्य काही ठाऊक नाही, मला फक्त तुझं नामच माहिती आहे, या पलीकडे काही माहीत नाही. हे म्हणायचे पंगू भक्त. पंगू म्हणजे त्यांनी फक्त आधार त्यांना वाटतो देवाचाच. जशी पांगळी मुलं असतात त्यांना आईशिवाय दुसरा आधार वाटत नाही, तसा अर्जुन म्हणतोय आम्ही पांगळे आहोत, तुझ्याशिवाय आम्ही कुठं जाणार. पण हे सगळं बोलायला लागलो ते तुझी प्रशंसा करायला लागलोय. काय म्हणतात, हे बोलो काय तुझं तुझीची पुढा, तुझ्याच पुढ्यात तुझीच प्रशंसा कशाला करू, तर तू तसाच आहेस हे वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुझं कौतुक तुझ्या पुढे बोलून दाखवलं काय, किंवा पांगळ्या मुलाची आई किती त्रास घेते याचं वर्णन केलेलं आहे. आता पुढे 35 ते 40 पर्यंत नुसतं वर्णन आहे बघा, की मी प्रश्न आता विचारतो म्हणतोय अर्जुन. जो श्लोक जो आहे त्या श्लोकाचं वर्णन आता 35व्या ओळीपासून सुरू आहे. आता पुशेन जी मे काही, ते तर निके चित्त देई, तेवीच देवे कोपावे ना काही, बोलाय एका. काय म्हणतो बघा, मी जे काही आता विचारणार आहे त्याकडे चांगले लक्ष दे. त्याच्याबरोबर माझ्या एका प्रश्नाचे देवाने माझ्यावर रागावू नये ही माझी विनंती आहे. हे त्याला भीती पण वाटते की पुन्हा पुन्हा सारखा काय प्रश्न विचारतोस असं देव म्हणेल, म्हणून तो म्हणतो तुम्ही रागावणार नसाल तर मी पुशेन काही. पुशेन म्हणजे विचारीन, ते निके चित्त देई, त्याकडे निके म्हणजे चांगले लक्ष दे, चांगले लक्ष दे. ते तेवीची देवे कोपावे ना काही, कोपावे म्हणजे रागावू नको, बोलाय का. माझ्या बोलण्याला माझ्या विनंतीवरती तुम्ही रागावू नका. 36वी ओळी. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. तू मगाशी जे काय मगाशी वार्ता म्हणतो शब्द, वार्ता म्हणजे तू काय जे सांगितलंस योगासंबंधी प्राचीन इतिहास सांगितलास, तो काय वेळेपर्यंत तरी माझ्या मनाला पटतच नाही. कसा पटेल, लाखो वर्षापूर्वीचा सूर्य इश्वाकू मनू त्यांना म्हणे तुम्ही योग सांगितला होता आणि तो लुप्त झाला म्हणून आत्ता मला सांगायलाय, त्यावेळी तुम्ही कुठं होता, आता तरी माझ्याबरोबर तुम्ही आहात, म्हणून मला ते पटत नाही. सांगण्याचा मुद्दा तो आहे. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊ ये नाही, तरी तुवाच केवी पाही उपदेशीला. कारण असं विवस्वान म्हणजे कोण हे आपल्या वाडवडिलांना सुद्धा माहीत नाही. म्हणजे सूर्याला तू किंवा इश्वाकूला योग सांगितलास, हे आमच्या आजा पंजांना सुद्धा त्यांची नावं माहिती नाहीत. मग तूच त्यांना उपदेश केलास, हे कसं शक्य आहे. तरी तुवाच केवी पाही उपदेशीला. मग तू कसा का उपदेश त्यांना केलास हे मला काय पटत नाही. ऐशे वडिला ठाऊये नाही, वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही. तो तरी ऐकीजे बहुत काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा. काय म्हणतो बघा, विवस्वान तर पुष्कळ दिवसापूर्वीचा, काही वर्षापूर्वीचा होता, आणि तू तर श्रीकृष्ण अगदी अलीकडच्या काळात जन्माला आला आहेस. सापेचा म्हणजे आत्ताच आहे. म्हणून गा ये मातूचा विसंवादू, म्हणून तुझ्या बोलण्यात मला विसंवाद वाटतो, म्हणजे विसंगतपणा वाटतो. तुझं बोलणं मला काय पटत नाही. तेवीची देवा चरित्र तुझे, आपण काय जाणीजे, हे लटकी केवी म्हणजे एकी वेळा. त्याबरोबर हेही मान्य करतो की मी तुझे चरित्र काहीच जाणत नाही, त्यामुळे एकदम हे खोटे आहे असे कसे म्हणावे. परत आणि प्रश्न फिरवतो बघा तू. देवाला राग येईल म्हणून म्हणतो की कदाचित मलाच माहीत नाही तुझं चरित्र काय आहे, पण तुझं जे बोलतोस ते खोटं तरी कसं म्हणावं, कारण तू सांगतोस ते माझ्यासाठी खरं आहे. किती विश्वास आहे अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णावरती बघा, की त्याचं खोटं आहे म्हणायला सुद्धा धाडस होत नाही. पण मनातली शंका तरी बोलायला पाहिजे. आपलं असेल त्याच्याजवळ शंका बोलतात, आपलं गुज आपल्याच माणसाजवळ सांगतात. तसा अर्जुन म्हणालाय मला प्रश्न आलाय मी विचारणार आहे, पण तुझ्यावर पण माझा विश्वास आहे की तू खोटं बोलणार नाहीस. म्हणून अशा विश्वासापोटी तू काय बोलतो बघा, तेवीची देवा चरित्र तुझे, तुझ्या सगळ्या वागण्याबरोबर वाटतं आपण काय जाणीजे, मी काय मला कळतं, हे लटकी केवी म्हणजे एकी वेळा. तर तुझं हे लटकं वाटेल, खोटं वाटेल असंही म्हणता येत नाही. कदाचित तू म्हणतोस ते खरंही असेल. परी हेची मातू आगवी, मी परियेशे ऐशी सांगावी, जे तुवाची तया रवी उपदेशू केला. तू त्या प्राचीन काळातील सूर्याला उपदेश केलास
ही संपूर्ण गोष्ट मी चांगल्या रीतीने समजू शकेन अशी सांग मला. म्हणजे आता त्याला पटलंय की भगवान श्रीकृष्ण बरोबर आणि सत्य बोलतात हे कळलेलं आहे. परी हेची मातू आगवी, म्हणजे ही गोष्ट जी आहे ती मात म्हणजे एक विशिष्ट गोष्ट तुझी आहे ती. मी परी ऐशी, मला कळेल ऐशी सांगावी, मला कळेल अशी सांगा. जे तुवाची तयार रवी, रवी म्हणजे सूर्याला तू सांगितली होतीस उपदेशू केला, जो तू सूर्यदेवाला उपदेश केलास तो उपदेश मला व्यवस्थित पद्धतीने सांग. आता जो प्राचीन योग आहे तो, यात 35 ते 40 ओळीमध्ये फक्त प्रश्न विचारलेला आहे. आणि 35 ते 40 या ओव्या ज्या आहेत त्या श्लोकाचं भाषांतर करणाऱ्या आहेत. त्याच्या वरच्या ओव्या आहेत ना, हे माऊलींचं काय आहे, प्रतिभाशक्ती आहे सगळी ती. तू संसार श्रांताची सावली, तू अनाथांची माऊली, ही सगळी प्रतिभा आणि भगवंताचं वर्णन करणारे सगळे शब्द माऊलीने वापरलेत. खऱ्या श्लोकाचा अर्थ या 35 ते 40 ओळीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता भगवंत बोलायला लागलेत आणि आता तत्वज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे बघा. श्री भगवान वाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तवच अर्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वम व्यत परंतप. हे परंतप अर्जुना, परंतप म्हणजे शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना, तुला मी सांगतो तुझे व माझे पुष्कळ जन्म होऊन गेले, पण हे अर्जुना मी ते सर्व जाणतो. तान्यहम वेद सर्वाणी, मी ते सगळं जाणतो आणि तू जाणत नाहीस, ते सर्व तुला जाणता येत नाही. नत्वम वेत, तू जाणू शकत नाहीस. मला माहिती आहे तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झालेले आहेत आणि फक्त ते जन्म तुला आठवत नाहीत, मला आठवतात. ही गोष्ट एक फार मोठा सिद्धांत सांगितला आहे पुनर्जन्मान. पुनर्जन्म ज्याला आपण म्हणतो हा सिद्धांत भारतीय तत्त्वज्ञानानं मानलेला आहे आणि आपल्या वेद परंपरेनं सुद्धा मानलेला आहे आणि त्याला पुष्कळ अशी प्रमाणं सुद्धा आहेत. त्याची उदाहरणं दाखल बऱ्याच जणांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे की पूर्वजन्म आहे, पूर्वजन्माशिवाय मांडणीच काय करता येत नाही. मग एखाद्याच्या वाट्याला एखादी गोष्ट येते ही कशामुळे येते, तर त्यासाठी पाठीमागची कर्म सांगावी लागतील, संचित प्रारब्ध सांगावं लागेल आणि प्रारब्ध आणि संचित जर सांगायचं झालं तर पुनर्जन्म मानावा लागेल. हे भगवंताचं मत आहे. भगवान वॉच असा शब्द वापरलेला आहे. मी अनेक जन्म घेतलेत असं स्वतः भगवंत म्हणतात. याचा अर्थ अनेक अवतार मी घेतलेत भूतलावरती. तसाच अर्जुनाचे पण जन्म झालेले असावेत. अचानकपणे शेवटच्या मुक्तीपर्यंतचा जन्म हा शेवटचा असतो. ज्यावेळी जीवनमुक्त अवस्था आहे ती शेवटचा जन्म असतो आणि या शेवटच्या जन्माच्या अगोदर अनेक कित्येक तरी लक्ष योनीतून त्यांचा प्रवास झालेला असतो आणि हळूहळू क्रममुक्तीनं तिथंपर्यंत जात असतात. अचानक कुणाला सगळं होत नाही, कारण संचित सगळं जळावं लागतं आणि संचित एका जन्मामध्ये जळत नाही. केवढं संचित असेल त्यावरती जन्म किती घ्यायचे अवलंबून राहतात. प्रारब्ध हे एका जन्माचं संचित असतं. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. संचित जे आपण म्हणतो, प्रारब्ध ज्याला आपण म्हणतो, ते एका जन्मापुरतं जे मर्यादित असतं ते प्रारब्ध ते संचितामधून आलेलं असतं आणि त्याला म्हणूनच 3 कर्म सांगितलेले आहेत. क्रियमान कर्म, एक प्रारब्ध आणि दुसरं संचित. अशी कर्माचे प्रकार जे सांगितले त्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून संचितातलं काही जे भोगायला मिळतं ते शरीर, त्या शरीरात त्या पुरतंच ते दिलेलं असतं. त्याला आयुष्य दिलेलं असतं, त्याला सुखदुःख वाटून दिलेली असतात, त्याची नातलगं त्याच्या पुढं मांडून ठेवलेली असतात, त्याचं लग्न कुणाशी व्हायचं, त्याची बायको कोण, नवरा कोण, अगोदर सगळं ठरलेलं असतं, त्यानुसार वाटणी झालेली असते, त्याला प्रारब्ध म्हणतात. पण अजून भोगायचं राहिलेलं असतं ना संचित, ते भोगायचं असल्यामुळं परत जन्माला यायला लागतं, म्हणून पुनर्जन्म मानावा लागतो. ही एक गोष्ट. आणि दुसरं स्वतः भगवंत म्हणतात की मी कित्येक जन्म घेतले आणि तुझे पण कित्येक जन्म झाले. आता भगवंताने जन्म घेतले हे त्यांचे अवतार असतील, पण अर्जुनाचे पण जन्म झाले म्हणतात. यावरून लक्षात येतं की पुनर्जन्माचा सिद्धांत खरा आहे. अलीकडे पेपरला सुद्धा बातम्या आहेत, काही मुलांनी आपले जुने आई वडील ओळखले किंवा जुनं ठिकाण ओळखून दाखवलं म्हणे. हे आता पेपरला बातम्या येतात आणि हे सिद्ध झालेलं आहे. अगदी पाश्चात्य तत्त्वज्ञानी सुद्धा त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की पुनर्जन्म आहे म्हणून. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा उगम जी संस्कृती आपली जी आहे, किती सनातन संस्कृती आणि त्यांनी मांडलेले सिद्धांत कसे रोखटोक आहेत हे आपल्या लक्षात यायला लागतं. हजारो वर्षापूर्वीची मांडणी आहे आणि आता ती खरी आपल्याला निदर्शनाच्या लागलेली आहे. म्हणून ते म्हणतात की तुझे जन्म अनेक झाले,
हां, तुझे जन्म अनेक झालेले आहेत आणि माझे सुद्धा अवतार झालेले आहेत, पण तुला ते माहिती नाहीत आणि म्हणून मी सांगणार आहे. बहुनी मी व्यतीतानी जन्मानि तवच अर्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेद परंतप. आता माऊली प्रश्न त्यावरती एक 2-3 ओव्याच माऊलींच्या आहेत बघा. काय म्हणतात बघा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता तो विवसतू जे होता ते आम्हा नसो ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझं. भगवान काय म्हणतात बघा. श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना, ज्या काळात तो विवस्वन होता त्या काळात आम्ही नव्हतो अशी तुझ्या मनात जर भ्रांती असेल, म्हणजे भ्रांती येऊ देऊ नकोस की ज्या काळात सूर्य होता आणि जो योग सांगितला त्यावेळी मी नव्हतो असं समजू नकोस. ही तुझी भ्रांती आहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुझा जन्म अलीकडचा असं म्हणतो तो ना, तर अलीकडचा जन्म नाही माझा, तर अनेक जन्म मी घेतलेले आहेत. याला पुष्टी देणारे आणखी उदाहरण आहेत बघा. रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यामध्ये घडलेला एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी, म्हणजे त्यांना कॅन्सर झालेला होता रामकृष्ण परमहंसांना, आणि शेवटचे दिवस त्यांचे काही उरलेले होते. त्यावेळी रामकृष्ण परमहंसांना या नरेंद्रानं म्हणजे स्वामी विवेकानंदांनी एक प्रश्न विचारलेला. प्रश्न विचारला म्हणजे ते बुद्धिमान चातुर्य चिकित्सक होते स्वामी विवेकानंद. ते म्हणते इतके दिवस हे सारखं म्हणतात, काय म्हणतात की याने तर पुष्कळदा स्वतःचा ईश्वर अवतार आहे म्हणून सगळ्यांना परिचय करून दिलेला आहे. मी ईश्वराचा अवतार आहे आणि सगळ्यांनी ते मान्य केलेलं आहे. आता अशा वेळी म्हणजे आता मरणाच्या वेळी जर हे म्हणलेत मी ईश्वर आहे तर मी खरं मानेन. मनात नुसतं आला विवेकानंदाच्या, ते त्याच्या उशा त्यांच्या बसलेल्या आहेत. शेवटचे क्षण आहेत त्यांचे रामकृष्ण परमहंसांचे, आणि म्हणतात हे पूर्वी सगळ्यांना सिद्ध झालेले आहेत की ईश्वराचा अवतार आहे, पण ह्यांच्या तोंडातून मी कधी अजून ऐकलं नाही किंवा हे आत्ताच सांगतात काय बघूया शेवटच्या क्षणाला. त्याच वेळी हे स्वामी विवेकानंदांच्या मनातली गोष्ट जाणून रामकृष्ण परमहंसांनी काय उत्तर दिले बघा. नरेंद्र, अजूनही तुझा अविश्वास आहे. अरे विश्वास ठेव की जो राम, जो कृष्ण, तोच आता या शरीरात रामकृष्ण म्हणून जन्माला आला. त्यांनी बोलून दाखवलं नव्हतं विवेकानंदांनी, फक्त त्यांच्या मनातलं ओळखून रामकृष्ण बोलावलेत. अरे जो राम जन्माला आला, जो कृष्ण जन्माला आला, तोच याच काळात रामकृष्ण म्हणून जन्माला आला. म्हणजे आपण स्वतः, पण तुझ्या वेदांताच्या दृष्टीने नव्हे बरं का, तुझा वेदांताच्यावर विश्वास सुद्धा ठेवणार नाही. त्याला भाव लागतो, भक्ती लागतो असं सांगायला. मात्र या केपी गुप्त भावाने माझं आगमन झालेलं आहे. जसा राजा वेषांतर करून स्वतःचे राजे पाहायला निघतो तसंही आहे. म्हणजे एखादा राजा नाटकातला असतो, तो वेषांतर करून, जसा नाटक आहे समजा तर नाटक नव्हे, किंवा एखादा राजा वेषांतर करून रात्रीचं आपलं राज्य कसं चाललंय बघायला बाहेर पडतो, तसा मी आलोय. किती सुंदर आहे. यावेळी स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि म्हटले मी माझ्या सद्गुरूंना हा चुकीचा प्रश्न शेवटच्या क्षणाला विचारला, आणि चुकीचा प्रश्न चुकीचा नव्हता पण अविश्वास दाखवला. ते अवतारी पुरुष असताना सुद्धा माझा विश्वास त्यांच्यावरती मी शरीरधारी मानलं. हाच प्रसंग आता हा प्रश्न जो विचारलाय ना, त्या प्रश्नामध्ये या गोष्टी सामावलेल्या आहेत. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून आपण बघूया ते की काय म्हणतात. तेव्हा श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, हे विवस्वतू जे होता ते आम्ही नसो ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझ्या मनात जर भ्रांती असेल तर ती चुकीची आहे की मी पूर्वी नव्हतो. तरी तू गा हे नेनशी पै जलमे आम्हा तुम्हाशी बहुत गेले परी ते स्मरशी आपुली तू मी जेने जेने अवसरे जे जे होनी अवतरे ते ते समस्त स्मरे धनुर्धरा. काय सुंदर वर्णन केले आता शेवटच्या ओळीमध्ये बघा. तरी तू गा हे नेनशी, तुला हे काहीच माहीत नाही. पै जन्मे आम्हा तुम्हाशी, की आमचं तुमचे जन्म आजवर पुष्कळ होऊन गेले, परंतु तुला आपले जन्म आठवत नाहीत. बहुत गेले परी न स्मरसी आपुली तू, तुला मात्र स्मरण नाही. मी जेने जेने अवसरे, पण ज्या ज्यावेळी मी जन्माला आलो, जे जे होणी अवतरे ते ते समस्त स्मरे धनुर्धरा, पण मला मात्र माझे सगळे जन्म आठवतात असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे कित्येक जन्माचा जो विचार जो आहे, अनेक पाठीमागल्या जन्माचा विचार जो आहे तो भगवंताला ज्ञात आहे. आपला मागील जन्म जो आहे तो आपल्याला स्मरणात राहत नाही, हे वर्णन इथं आहे. आपल्याला स्मरण नाही, एक वेळा बरंच आहे म्हणायला हरकत नाही की आपल्याला मागच्या जन्माची आठवण नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. आपण कुठं जन्माला आलतो, नको तिथलं ठिकाण जर असेल तर आपल्याला किती वाईट वाटेल बघा. असं म्हणतात की त्या तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये कथा आहे, किती त्यांची जी आवडी बायको होती ना, ती सारखी पाठी लागायची, तुम्हाला सगळं आता ज्ञान झालंय, तुम्हाला मागचं पुढचं भूत भविष्य ज्ञान झालेलं आहे,
तर तुम्ही मला सांगा मागचा माझा जन्म कुठं होता जरा सांगा. ती म्हटले गप्प उगीच काही जाणून घेण्यात अर्थ नाही आणि तू कशाला नको ते कसला प्रश्न विचारतीस. आता आहे जन्माला आलीस ना, संसार कर रिकामी हो. नाही 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 मला जाणूनच घ्यायचं आहे म्हटले. त्यावेळी उकिरड्यावर एक गाढवीन काय होती, उकिरडा फुंकत होती. ती म्हटली ती बघ त्या जन्माला तू होतीस मागच्या जन्मात, आता या जन्मात इथं माझी बायको म्हणून जन्माला आलीस. तिला खूप वाईट वाटलं, मागच्या जन्मात आपण गाढव होतो ह्या गोष्टीचं. आता ह्या गोष्टी अशा जर लक्षात, आता ही हकीकत नसतं त्याच्या चरित्रातली, पण आपण मागचं जाणून घेण्याचा जो प्रयत्न करतो ना तो करूच नाही. काही काही मुळं शोधण्याची आपण प्रयत्न करत असते. नदीचं मूळ ऋषीचं कुळ शोधू नये म्हणतात ना, त्याला कारण आपल्यालाच त्रास होईल त्याचा. त्यामुळे आपण कसे जन्माला आलो, कुठून आलो, मागचा जन्म काय होता याचा विचार करण्यात अर्थ नाही. उलट हा जन्म त्रासाचाच आहे आणि या जन्मातून बाहेर कसं पडायचं याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे मागील जन्म स्मरण नाही ते बरं आहे. माणसाला विस्मरण नावाचं एक वरदान दिलेलं आहे. वरदानच आहे. काही जण म्हणतात हे शाप आहे हो, आम्हाला काही आठवतच नाही, मागचं काय आठवत नाही. आता तरी म्हातारी माणसं आहे 75च्या पुढे गेलेली आहेत ना, ते म्हणतात फारच विस्मरण व्हायला लागले हो, ठेवलेल्या वस्तू सापडत नाहीत, आता सापडत नाही. हेही एका दृष्टीनं बरंच आहे, काहीच कळत नाही, काहीच आठवत नाही. कुणी शिव्या दिलेल्या पण आठवत नाहीत, कोण वाईट बोलते तेही लक्षात राहत नाही. चांगल्या गोष्टी आहेत. एका दृष्टीनं विस्मरण ही एक वरदानच आहे. आपल्याला आठवत नाही ना मागच्या गोष्टी, मागचा जन्म आठवत नाही, बरं आहे. आपल्याला या जन्मात संसाराची आठवण झाली नाही तर मागचे जन्मही आठवतील. मात्र खरी गोष्ट आहे तो संसार आडवा आहे. भूत भविष्य वर्तमान जाणणारे ऋषी किंवा अलीकडच्या काळातली काही सुद्धा लोक आहेत, त्यांना पाठीमागचंही कळतं आणि ह्याच्या आयुष्यात पुढं काय होणार आहे हेही कळत असतं. मग अशी करणारी माणसं जी आहेत हेही कळू शकतं, पण त्याला शास्त्र म्हणतं तेवढी शुद्धता अंतःकरणाची आपल्याला व्हायला पाहिजे. ऋषीमुनींनी वरच्या टोकाचं ज्ञान, उच्च दर्जाचं ज्ञान प्राप्त केलं, त्यामुळे त्यांना भूत भविष्याचं ज्ञान व्हायला लागलं. आम्हाला तुम्हाला का होत नाही तर या संसाराची आसक्ती, काम क्रोधादी विकार इतकी जळमट आहेत आमच्या अंतःकरणाभोवती, जी जाणून घेण्याची आतवृत्ती आहे तिच्या भोवतीचे सगळं काय आहे पांघरून पडलेलं आहे. त्यामुळे जाणता येत नाही की मागचं काय पुढचं काय हे काही कळत नाही. त्यामुळं अतिपरिग्रह याला कारण आहे म्हणून शास्त्र सांगतं. जितकं अधिकड पसारा आपला असेल विचाराचा, मनातला, चित्ताचा, तितकं आठवण कमी असते. बोलता बोलता सुद्धा आपण म्हणतोय सकाळपासून पाहुण्यांची सगळी रेलचेल झाली बघा, तुमचा मिस कॉल पडलेला मला आठवलंच नाही. कशामुळे आठवलं नाही? सकाळपासून पाहुण्यांचं येणं जाणं आणि सगळा घरातल्या पसारावरच मला ते आठवलंच नाही. तसंच आहे, आपण अनेक जन्माचा हा पसारा आणि प्रपंच घेऊन इतकं फिरतोय आणि त्या ओझ्याखाली आपण आहोत म्हणून आपल्याला मागचा जन्म आठवत नाही किंवा पुढे आणि काय होणार आहे माझं हेही मला कळत नाही. त्याचं कारणही ते सांगितलेलं आहे. म्हणून हे पातंजली योगमध्ये तो वर्णन केलेला आहे. मागचा जन्म न आठवण्याला कारण परिग्रह शब्द वापरलेला आहे. पातंजली योगमध्ये सूत्र एक आहे, अपरिग्रह स्थैर्य जन्म कथनता संबोधा असं ते सूत्र आहे पातंजली योग सूत्रामधलं. त्यामध्ये म्हणतात की परिग्रह असल्यामुळं मागचा जन्म आपल्याला आठवत नाही. अनेक जन्मांच्या वासनामुळं जीवाचं स्वरूप काय झालेलं असतं, झाकलेलं असतं आणि त्यामुळं त्याला मागील जन्माची आठवण राहत नाही. बाकी मागील जन्म मात्र आहे ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून रामकृष्ण सुद्धा एकदा म्हणाले होते, रामकृष्ण परमहंस बोलता बोलता म्हणाले होते आणखी 200 वर्षांनी आम्हाला वायव्य बाजूला यावं लागेल. काय म्हटले बघा, आणखीन 200 वर्षांनी, म्हणजे आता मागचा त्यांचं मला वाटतं 17व्या शतकात 18व्या शतकातले रामकृष्ण परमहंस, आणखीन 200 वर्षांनी आम्हाला वायव्य बाजूला यायचं आहे. आईच्या राज्यात गोंधळ झाला की आम्हाला यावंच लागते, रामकृष्ण परमहंस म्हणायचे. म्हणजे ज्या ज्यावेळी इतर काहीतरी बिघडलेलं असेल ना त्यावेळी आम्हाला यावंच लागते. पुढं आपण श्लोक बघणारच आहोत, यदा यदा ही धर्मश. त्या श्लोकाचा आणि रामकृष्ण परमहंस यांच्या वाक्यांचा अर्थ अगदी बरोबर आहे. भगवान श्रीकृष्ण तेच बोलतात, रामकृष्ण परमहंस सुद्धा तेच बोलतात. याचा अर्थ असा होतो की ज्या ज्यावेळी काहीतरी गंडांतरी येतं समाजावरती, चांगल्या चांगल्या व्यक्तींना त्रास व्हायला सुरुवात होते, त्यावेळी भगवंत कुणाच्या नाही कुणाच्या रूपानं त्यांचं परिहार करण्यासाठी जन्माला येत असतात. आणि हा सिद्धांत माऊलींनी या श्लोकामधून सांगितलेला आहे. भगवान
श्रीकृष्ण भगवानांच्या मुखात हे शब्द गाठलेले आहेत की तुला तुझे जन्म आठवत नाहीत, पण मला माझे सर्व जन्म आठवतात, कारण त्यांचं शुद्ध तत्व आहे जन्माला येणारं ते. त्यांना दिसतं ते शरीरानं, पण ते शुद्ध तत्वात भगवंताचा जन्म असतो. ते दिव्य त्यांची विभूती असते आणि त्यामुळे त्यांना सगळं आठवत असतं, पुढचं कळत असतं. म्हणूनच महाभारताच्या युद्धाला भगवान श्रीकृष्णच हिरो आहे त्यातले म्हणतात महाभारताचे, की त्यांनीच युद्ध घडवायला सुरुवात केली, त्यांना पुढचं दिसत होतं. हेच त्याचं मुख्य कारण आहे. म्हणून ते म्हणतात माझा बरेचसे जन्म झाले, तुला मात्र कळत नाहीत, मला ते आठवतात. या श्लोकावरचं भाष्य पूर्ण झालेलं आहे. आपण 6वा श्लोक पुढच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. वेळ पण संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.